23 नोव्हेंबर 2019 महाराष्ट्राची सकाळ उजाडली तीच एका बातमीनं. लोक झोपेतून उठून दात घासत टीव्ही लावतात, तर समोर सगळ्या चॅनलवर एकच ब्रेकिंग न्यूज. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आणि अजितदादा उपमुख्यमंत्री. राजभवनावर भल्या पहाटे जेव्हा अख्खा महाराष्ट्र गाढ झोपेत होता, तेव्हा गुपचूप शपथविधी उरकला होता. भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून पेढे वाटायला लागले होते, कारण 170च्या पार आकडा गेल्याचा दावा होता. मी पुन्हा येईन हे वाक्य खरं ठरलं होतं. दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळ्यांचे डोळे पांढरे झाले आणि राजकीय विश्लेषकांचे आडाखे फेल गेले. सगळ्यांना वाटलं गेम ओव्हर. महाराष्ट्राचा गड भाजपनं सर केला आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांचा सुपडा साफ झाला. पण पिक्चर इथूनच सुरू होणार होता. या सगळ्या राड्यात, राजकीय गदारोळात एक गडी मात्र एकदम निवांत होता. तो ना टीव्हीवर आला, ना त्याने कॅमेऱ्यासमोर आदळापट केली, ना कोणाला शिव्या घातल्या. गड्याने फक्त फोन हातात घेतला आणि सूत्र हलवायला सुरुवात केली. आणि पुढच्या काही तासात चित्र असं बदललं की दिल्लीच्या आणि गुरुग्रामच्या 5 स्टार हॉटेलमधून लपवून ठेवलेले आमदार सुमडीत माघारी आणले गेले. काही आमदार तर साहेबांच्या वायबी चव्हाण सेंटरमध्ये आले, थेट पाया पडले आणि रडून माफी देखील मागितली. ज्यांनी पहाटे शपथविधी घेतली होती त्या फडणवीसांचं सरकार अवघ्या 80 तासात पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळलं. ज्या माणसाने हा सगळा डाव फक्त एका फोनवर आणि एका जागेवर शांत बसून पलटवला, तो माणूस म्हणजे शरद गोविंदराव पवार. याच माणसाने देशाला दाखवून दिलं की शरद पवार ज्या लेवलचं राजकारण करतात, तिथं बाकीच्यांना खेळाचे नियम समजायला पण 10 जन्म घ्यावे लागतील. आज विषय याच किंगमेकरचा. बारामतीच्या दुष्काळी मातीतून सुरू झालेला प्रवास, ICCचा बास होण्यापर्यंतची मजल, कॅन्सरला दिलेली मात आणि स्वतःच्याच पुतण्याने केलेल्या बंडावर मात करून राखेतून पुन्हा भरारी घेणाऱ्या एका खतरनाक राजकीय प्रवासाचा. नमस्कार, मी गणेश आणि तुम्ही पाहताय नुसतं ऐका यूट्यूब चॅनल. आता साहेबांचा नाद करायचा तर आधी त्यांची पाळेमुळे समजून घ्यावे लागतात. शरद पवार हे नाव काय एका रात्रीत मोठं झालेलं नाही. त्यासाठी जावं लागेल 12 डिसेंबर 1940ला. बारामतीच्या एका शेतकरी कुटुंबात पवारांचा जन्म झाला. त्यांच्यावर खरी छाप कोणाची असेल तर ती त्यांच्या आईची, म्हणजेच शारदाबाई पवारांची. तुम्हाला ऐकून नवल वाटेल, पण 1938 साली जेव्हा महिलांना चूल आणि मूल यापलीकडे पाहिलं जायचं नाही, घरातून बाहेर पडू दिलं जायचं नाही, तेव्हा शारदाबाई लोकल बोर्डावर निवडून आल्या होत्या. त्या स्वतः बैलगाडी चालवून लोकांची कामं करायला जायच्या. आईकडूनच शरद पवारांना समाजकारण आणि कोणत्याही संकटाला न घाबरण्याचं बाळकडू मिळालं होतं. वडील गोविंदराव हे सहकार चळवळीतले मोठे नेते. थोडक्यात सांगायचं तर राजकारणाचं बाळकडू घरातच होतं. पुण्यात BMCC कॉलेजला असताना पवारांनी विद्यार्थी राजकारणात एंट्री मारली. वयाच्या 18व्या वर्षीच या पट्ट्यानं काँग्रेसच्या युवक आघाडीत जाऊन आपला झेंडा रोवला. त्यांच्या भाषणांमध्ये एक वेगळीच धार होती. हे पोरगं काहीतरी वेगळं करणार याची जाणीव तेव्हाच्या काँग्रेस नेत्यांना झाली होती. 1967ला जेव्हा पहिल्यांदा विधानसभेचं तिकीट मागायची वेळ आली, तेव्हा काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा या तरुण पोराला तिकीट द्यायला कडाडून विरोध होता. हा काय निवडून येणार असा सवाल होता. पण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि साहेबांचे राजकीय गुरु यशवंतराव चव्हाण यांनी शब्द टाकला. पोरामध्ये स्पार्क आहे, याला तिकीट द्या. चव्हाणांनी शब्द टाकला आणि पवारांनी वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी बारामतीतून पहिली निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा. त्यानंतर आजतागायत म्हणजेच तब्बल 50 वर्षापेक्षा जास्त काळ लोकसभेपासून विधानसभेपर्यंत हा गड एकही निवडणूक हरलेला नाही. रेकॉर्ड म्हणजे काय असतं ते या माणसाकडून शिकावं. पवार साहेब तसे कोणाच्या छायेखाली जास्त काळ गुपचूप राहणारे गडे नाहीत. त्यांना स्वतःचा मार्ग स्वतः बनवायची सवय. खरी हवा त्यांनी केली ती 1967ला. त्यावेळी आणीबाणी नुकतीच संपली होती. देशात इंदिरा गांधींच्या विरोधात लाट होती. महाराष्ट्रात वसंतदादा पाटलांचं काँग्रेसचं सरकार होतं आणि तरुण शरद पवार त्यांच्या मंत्रिमंडळात उद्योगमंत्री होते. पावसाळी अधिवेशन सुरू होतं. सगळं काही सुरळीत चालू आहे असं वाटत असतानाच एका संध्याकाळी अचानक विधानभवनात बातमी धडकली की पवारांनी काँग्रेसचे तब्बल 40 आमदार फोडलेत. वसंतदादांना घाम फुटला. स्वतःच्याच पक्षाशी एवढंच नाही तर ते स्वतःचे गुरु यशवंतराव चव्हाणच्या इच्छेविरुद्ध जाऊन पवारांनी बंड पुकारलं होतं. त्यांनी पुलोदा म्हणजेच पुरोगामी लोकशाही दल नावाची नवी आघाडी स्थापन केली. जनता पक्ष, शेतकरी कामगार पक्ष अशा सगळ्यांना एकत्र आणलं आणि वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी हा गडी राज्याचा मुख्यमंत्री झाला. राज्याच्या इतिहासातला सगळ्यात तरुण मुख्यमंत्री हा असा डाव होता ज्याने अख्ख्या देशाचं लक्ष या मराठमोळ्या नेत्याकडे वेधून घेतलं. पण दिल्लीत बसलेली इंदिरा गांधी या पोराचा गेम करायच्या तयारीत होती. 1980ला इंदिरा गांधी पुन्हा प्रचंड बहुमताने पॉवरमध्ये आल्या आणि त्यांनी सगळ्यात आधी पवारांचं राज्य सरकार बरखास्त केलं. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली. पवारांना सत्तेतून खाली खेचलं. अनेकांना वाटलं आता पवार संपले, पण यांचं राजकारण इथंच खतम झालं नाही. पण साहेब संकटांना घाबरून घरी बसणाऱ्यांपैकी नव्हते.
1980 ते 1986 हा काळ ते सत्तेबाहेर राहिले. या काळात त्यांनी काय केलं तर सायकलवरून एसटीने आणि जीपमधून अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. शेतकऱ्यांच्या बांधावर गेले, तरुणांच्या भेटीगाठी घेतल्या आणि देशात चंद्रशेखर, बिजू पटनायक, प्रकाशसिंग बादल यांसारख्या दिग्गजांशी मैत्री केली. गडी एक गोष्ट पक्का शिकला होता, राजकारणात अपयश कधीच वाया घालवायचं नसतं, तर त्यातून पुढच्या विजयाची पायभरणी करायची असते. याच काळात महाराष्ट्रात साहेब नावाची एक संस्कृती जन्माला आली. 1986ला औरंगाबादच्या एका भव्य मेळाव्यात राजीव गांधींच्या उपस्थितीत पवारांनी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये घरवापसी केली. या माणसाची ताकद एवढी प्रचंड होती की काँग्रेसला त्यांना पुन्हा पक्षात घेणं भाग पडलं. त्यानंतर ते राज्याचे पुन्हा मुख्यमंत्री झाले. पण साहेबांची खरी ताकद आणि प्रशासनावरचा बाप लेवलचा होल्ड दिसला 12 मार्च 1993ला मुंबईत स्फोट झाले. बॉम्ब, स्टॉक एक्सचेंज, एअर इंडिया बिल्डिंग मध्ये सगळीकडे रक्ताचे सडे पडले होते. मुंबईत हाहाकार माजला होता. पण या माणसाने अवघे 24 तासात मुंबई पुन्हा उभी केली. दुसऱ्या दिवशी लोकल ट्रेन वेळेवर धावली. या स्फोट दरम्यान पवारांनी असा एक निर्णय घेतला जो आजही अभ्यासला जातो. स्फोट 12 ठिकाणी झाले होते आणि बहुतांश हिंदू वस्त्यांमध्ये किंवा व्यावसायिक ठिकाणी झाले होते. मुंबईत हिंदू मुस्लिम दंगली भडकण्याची 100% शक्यता होती. तेव्हा पवारांनी थेट दूरदर्शनाच्या स्टुडिओत जाऊन लाईव्ह जाहीर केलं की स्फोट 12 नाही 13 झालेत आणि 13वा स्फोट मस्जिद बंदर या मुस्लिम वस्तीत झालाय. हा डिसिजन प्रचंड रिस्की होता. राज्याचा मुख्यमंत्री टीव्हीवर येऊन चक्क खोटं सांगत होता. पण त्या एका खोट्यामुळे काय झालं तर हा हल्ला फक्त हिंदूंवर नाही तर पूर्ण मुंबईवर झालाय हा मेसेज गेला आणि मुंबई एका भयंकर जातीय दंगलीतून वाचली. पुढे लातूर किल्लारीचा भूकंप असो, साहेबांनी स्वतः थंब टोकून मदतकार्य राबवलं. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 30% आरक्षण देण्याचा क्रांतिकारी निर्णय त्यांनीच घेतला. पण विषय आला दिल्लीचा. आता 1991ला राजीव गांधीच्या दुर्दैवी हत्येनंतर साहेबांनी थेट पंतप्रधानपदावर दावा ठोकला. महाराष्ट्राने सगळ्यात जास्त खासदार निवडून दिले होते. पण दिल्लीच्या राजकारणाने, सोनिया गांधींच्या मर्जीतल्या लोकांनी आणि काँग्रेसच्या अंतर्गत लॉबीने डाव पलटवला. पी.व्ही. नरसिंह राव पीएम झाले आणि पवारांच्या हातात आलं संरक्षण मंत्रिपद. दिल्लीच्या राजकारणात ते नेहमीच वजनदार राहिले, पण सर्वोच्च खुर्ची कायम हुलकावणी देत राहिली. तो अपमान पवारांनी शांतपणे पचवला, पण विसरले नाहीत. 1999 साल आलं. सोनिया गांधींकडे काँग्रेसची सूत्र आली. पवार साहेबांना विदेशी नेतृत्वाचा विषय पटला नाही. त्यांनी पी.ए. संगमा आणि तारिक अनवर यांच्या साथीने काँग्रेस वर्किंग कमिटीत थेट पत्र लिहून बंड पुकारलं. ज्या व्यक्तीचा जन्म भारतीय मातीत झाला नाही ती व्यक्ती देशाची पंतप्रधान होऊ शकत नाही, हा त्यांचा मुद्दा होता. परिणाम काय झाला तर पवारांना पक्षातून 6 वर्षासाठी काढले गेलं. पण साहेब गप्प बसायला थोडेच आले होते. त्यांनी शिवाजी पार्कवर लाखो लोकांच्या उपस्थितीत स्वतःचं घड्याळ हाती घेतलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पार्टी म्हणजे NCPची स्थापना केली. पण इथंच खरं चाणक्य नीती दिसते. ज्या सोनिया गांधींच्या नावानं आणि विदेशी मुद्द्यावरून पक्ष सोडला, त्याच काँग्रेससोबत मिळून अवघ्या काही महिन्यानंतर त्यांनी महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली आणि सलग 15 वर्षे काँग्रेस राष्ट्रवादीने राज्यावर सत्ता गाजवली. राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो. विचारधारेपेक्षा सत्ता आणि राज्याचं हित महत्त्वाचं, हा साहेबांचा फॉर्म्युला एकदम फिक्स होता. केंद्रात 2004 मध्ये UPA सरकार आलं. तेव्हा डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात पवारसाहेब कृषी मंत्री बनले आणि सलग 10 वर्षे ते या पदावर राहिले. देशातल्या शेतकऱ्यांना 71,000 कोटींची कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय त्यांच्याच काळात झाला. पण साहेब फक्त राजकारणात थांबले नाहीत. त्यांनी क्रिकेटच्या मैदानात एंट्री मारली. त्यावेळचे BCCIचे बॉस जगमोहन दालमिया यांना त्यांनी करेक्ट कार्यक्रम केला आणि BCCIची सूत्र हाती घेतली. नुसती BCCI नाही तर क्रिकेट जगतची ताकद इंग्लंडच्या लॉर्ड्सवरून थेट मुंबईत आणणारा हा तो गडी. ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे म्हणजे ICCचे अध्यक्ष देखील बनले. भारतीय क्रिकेटमध्ये त्यांनी खोऱ्याने पैसा आणला. पण याच काळात आयुष्यातलं सर्वात मोठं आणि जीवघेणं संकट आलं. 2004 मध्ये त्यांना तोंडाच्या कॅन्सरने गाठलं. आजार एवढा भयंकर होता की डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं, तुमच्याकडे फक्त काही महिने उरले आहेत. त्यांच्यावर अनेक क्लेशदायक शस्त्रक्रिया झाल्या, दात काढले, चेहऱ्याची ठेवण बदलली. पण जो माणूस राजकारणातल्या भल्या भल्यांना पुरून उरला तो मृत्यूला कसा घाबरणार. 2004च्या निवडणुकीत या माणसाने नाकात अन्न भरण्याची नळी लावून सभा घेतल्या, वेदना लपवत लोकांसमोर उभे राहिले आणि मृत्यूलाही त्यांनी कल्टी मारायला लावली. कॅन्सरला हरवून साहेब पुन्हा मैदानात उतरले. त्यानंतर 2014 साल आलं आणि देशात मोदी लाट आली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला. महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे लोकसभेला फक्त 4 खासदार आले. त्यानंतर विधानसभेलाही फटका बसला. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले. 2014 ते 2019 हा काळ असा होता की भाजपचे नेते उघडपणे म्हणू लागले,
पवार पर्व आता संपलंय, ते आता भूतकाळ झालेत. पण पिक्चरचा खरा क्लायमॅक्स अजून बाकी होता. 2019च्या विधानसभा निवडणुकीआधी सक्त वसुली संचालनालय म्हणजेच ईडीने साहेबांना राज्य सहकारी बँक घोटाळ्यात नोटीस पाठवली आणि इथंच भाजपने स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतला. 80 वर्षाच्या या म्हाताऱ्याने थेट पत्रकार परिषद घेतली आणि जाहीर केलं की मी स्वतः ईडी ऑफिसला येतो. माझं बँकिंगशी काहीही संबंध नाही, पण मी सहकार्य करायला येतो. या एका वाक्याने अख्खा महाराष्ट्र पेटला. लोक रस्त्यावर उतरले आणि त्यानंतर आला तो साताऱ्याच्या सभेतला मुसळधार पाऊस. पोटनिवडणुकीची सभा होती. अचानक पाऊस सुरू झाला. छत्री नाकारत 79 वर्षाचा हा योद्धा पावसात भिजत भाषण करू लागला. वरुण राजाने कृपा केली आहे, आता चमत्कार होणार, हे शब्द त्यांनी उच्चारले आणि तो व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल व्हायला लागला. पब्लिक भारावली, निकाल लागला आणि भाजप शिवसेनेला बहुमत मिळूनही मुख्यमंत्रीपदावरून त्यांच्यात फाटलं. आणि मग आला तो 23 नोव्हेंबरचा भल्या पहाटेचा शपथविधी, ज्याचा उल्लेख आपण व्हिडिओच्या सुरुवातीला केला. पहाटे फडणवीस आणि अजित पवारांनी शपथ घेतली, पण साहेबांनी फोन फिरवले. उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांच्या मदतीने गुरुग्राममधून आमदारांना रेस्क्यू केलं. अचूक टायमिंग साधलं. कधीही एकत्र न येणारी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आली. महाविकास आघाडीचा म्हणजे MVAचा प्रयोग केला आणि भाजपला सत्तेच्या बाहेरचा रस्ता दाखवला. या माणसाने अशक्य ते शक्य करून दाखवलं होतं. महाविकास आघाडीचं सरकार फक्त 2.5 वर्षे चाललं, पण शिंदेंनी बंड केला आणि सरकार पडलं. त्यानंतर जुलै 2023मध्ये साहेबांना आयुष्यातील सर्वात मोठा आणि वैयक्तिक धक्का बसला. स्वतःचा सक्का पुतण्या, ज्याला राजकीय वारसदार मानलं होतं, तोच अजित पवार अर्ध्याहून जास्त आमदार घेऊन भाजप शिंदे सरकारमध्ये सामील झाला. ज्या पक्षाची स्थापना साहेबांनी केली तो पक्ष गेला. ज्या घड्याळावर साहेबांनी निवडणुका लढवल्या ते निवडणूक आयोगाने अजित पवारांना दिलं. घरातच फाटाफूट झाली. शरद पवारांनी अध्यक्षपद सोडण्याची घोषणाही केली, पण कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर ते पुन्हा मागे आले. सगळ्यांना वाटलं आता म्हातारा खचला, आता हा माणूस संपला. पण या 84 वर्षाच्या योद्ध्याने नवीन तुतारी हाती घेतली आणि पुन्हा शेड्डू ठोकलं. मग आली 2024ची लोकसभा निवडणूक. बारामतीत हाय व्होल्टेज ड्रामा. काका विरुद्ध पुतण्या, सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार. ही लढत फक्त 2 महिलांमधील नव्हती, तर ती एका बाजूला पक्ष निर्माण करणारा काका आणि दुसऱ्या बाजूला पक्ष बळकावणारा पुतण्या यांच्यातली होती. बारामती कोणाची, हा प्रश्न अख्ख्या महाराष्ट्राला पडला होता. पण बारामतीकरांनी पुन्हा एकदा साहेबांच्या परड्यात वजन टाकलं. सुप्रिया सुळे 1.5 लाखाच्या लीडने जिंकले. साहेबांच्या गटाचा स्ट्राईक रेट एवढा भयानक होता की त्यांनी लढवलेल्या 10 पैकी चक्क 8 जागा जिंकल्या आणि अजितदादांना फक्त एका जागेवर समाधान मानावं लागलं. अजितदादा आमदार घेऊ शकले, पक्षाचं नाव आणि चिन्हही घेऊ शकले, पण साहेबांची जादू आणि जनतेचा विश्वास ते घेऊ शकले नाहीत. जो गडी संपला वाटत होता त्याने पुन्हा एकदा गेम पलटवला होता. तर मित्रांनो, 1967ला सुरू झालेला एका 27 वर्षाच्या पोराचा हा प्रवास आजही वयाच्या 84व्या वर्षी त्याच जोमात आणि धारदारपणे सुरू आहे. साहेब कधी देशाचे पंतप्रधान झाले नाहीत. त्यांच्या पक्षाला कधी स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळालं नाही. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यांच्याच लोकांनी त्यांना धोका दिला. कॅन्सरसारख्या आजाराने ग्रासलं. तरीही आज जर भारतातल्या सगळ्यात पॉवरफुल आणि प्रभावशाली बिगर पंतप्रधान नेता कोण असं विचारलं तर आजही एकच नाव समोर येतं, शरद पवार. राजकारणाच्या पटावरचा हा असा वस्ताद आहे ज्याला संकटाचं संधीत रूपांतर कसं करायचं हे अगदी बरोबर माहिती आहे. हा माणूस फक्त राजकारण करत नाही, तर तो राजकारण जगतो. खऱ्या अर्थाने भारताच्या राजकारणातला द ग्रेटेस्ट किंगमेकर. तुम्हाला शरद पवारांचा कोणता राजकीय डाव सगळ्यात भारी वाटतो? पुलोदचा की 2019च्या पहाटेचा? आणि 2019च्या त्या भल्या पहाटे तुम्ही ब्रेकिंग न्यूज बघितल्यावर तुमची काय रिॲक्शन होती कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, जर ही स्टोरी ऐकून अंगावर काटा आला असेल आणि विषय हार्ड वाटला असेल तर व्हिडिओला लाईक मारा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच कडक, सविस्तर आणि आतल्या स्टोरीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.